नमस्कार, वुडटेक मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आपण आलो आहोत इथं पुण्याच्या गेरा प्रोजेक्टमध्ये. आपण हा रिव्ह्यू 1.5 वर्षानंतर घेत आहोत. तर का? तर कस्टमरला काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत का, तुम्हाला फर्निचर कसं वाटलं आहे ह्याच्यासाठी आम्ही मुद्दा म्हणून 1.5 वर्षानंतर हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपण आता इथून किचनपासून सुरुवात करूया. तर आपण इथं केलेलं आहे मॉड्युलर किचन. ठीक आहे. तर आम्ही इथं सिंकच्या खाली इथं दिलेलं आहे डस्टबिन मध्ये इथं ओला सुका कचरा करण्यासाठी आम्ही एक बिन दिलेला आहे आणि विथ सॉफ्ट क्लोज. नेक्स्ट आम्ही दिलेला आहे इथं कटलरी ट्रे मध्ये तुम्ही तुमचे चमचे कप असे ठेवू शकता. ह्याच्यानंतर आम्ही दिलेले आहे इथे 2 थाळी होल्डर. इथे आहे प्लेट होल्डर आणि इथे खाली आहे थाळी होल्डर. प्लेट होल्डर मध्ये तुम्ही जसे छोटे प्लेट्स वगैरे तुम्ही ठेवू शकता. इथे आम्ही दिलेले आहे तुम्हाला चिमणी हाईट करण्यासाठी स्पेशल सोय. ओके, बर ठीक आहे. नेक्स्ट इथे आम्ही दिलेले इथं सिलेंडर हाईट करण्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन, जिथे सिलेंडर तुम्हाला असं ओपन दिसणार नाही आणि व्यवस्थित मॉड्युलर किचन मध्ये ते हाईड होऊन जाते. तर इथं आम्ही तुम्हाला ब्लॅक हँडल्स दिलेले आहेत. ब्लॅक हँडल सोबत मॅच होण्यासाठी इथं ब्लॅक अल्युमिनियम प्रोफाईल ही दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला फ्लुटेड ग्लास मध्ये हे प्रोफाईल बनवून दिलेले आहेत. तर तुम्ही इथं तुमची क्रॉकरी किंवा स्पायसेस वगैरे ह्याच्यासाठी आम्ही इथं ओपन क्रॉकरी दिलेली आहे. तर आपण हे पूर्ण मॉड्युलर किचन ॲक्रेलिक प्लस वुडन लॅमिनेट मध्ये केलेले आहेत विथ ब्लॅक एज प्रोफाईल हँडल्स. तर आता आपण आहोत लिव्हिंग रूम मध्ये. तर लिव्हिंग आणि डायनिंग रूम असं आपण एकत्र केलेलं आहे. डायनिंग टेबल विथ 4 चेअर्स. कस्टमरला हवा होता एक इंडियन क्लासी लुक, तर त्याप्रमाणे आपण कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे. डायनिंग टेबल हे कोरियन टॉप मध्ये बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे सोफा हे वुडन सागवान विथ पीयू पॉलिश बनवलेले आहे. सिमिलर मॅच होण्यासाठी इथे कॉफी टेबल केलेलं आहे विथ सेम सागवान विथ पीयू पॉलिश. आता आपण आहोत गेस्ट रूम मध्ये. तर कस्टमरची रिक्वायरमेंट होती की त्यांना डिसेंट लुक पाहिजे आहे, तर त्यानुसार आपण लाईट ब्राऊन आणि आयव्हरी हे कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण त्याचप्रमाणे बेडसाठी बेड बॅग कुशन आणि कर्टन्स सेम कॉम्बिनेशन मध्ये घेतलेले आहे आयव्हरी आणि लाईट ब्राऊन मध्ये. तर आपण स्लायडिंग वॉर्डरोब पासून सुरू करूयात. स्लायडिंग वॉर्डरोब मध्ये आम्ही 2 सेक्शन दिलेले आहेत, लेडीज सेक्शन आणि जेंट्स सेक्शन. तर तुम्ही इथं बघू शकता इथे हँगर सेक्शन आहे. त्याच्या खाली आम्ही लगेच इथे 2 ड्रॉवर्स दिलेले आहेत विथ लॉक. खाली लगेच साठी स्टोरेज प्रोव्हाइड केलेले आहे. फिक्स चेअर्स दिलेले आहेत स्टोरेज साठी. नेक्स्ट आपण बघूयात ड्रेसिंग टेबल. ड्रेसिंग टेबल मध्ये इथे आम्ही मिरर प्रोव्हाइड केलेले आहेत अल्युमिनियम प्रोफाईल मध्ये विथ एक्स्ट्रा स्टोरेज. ड्रेसिंग टेबल मध्ये आलू स्टोरेज साठी आम्ही 2 ड्रॉवर्स ही प्रोव्हाइड केलेले आहेत इथे. स्लायडिंग वॉर्डरोबच्या वरती स्टोरेज साठी आम्ही इथं ओव्हरहेड लॉक्स प्रोव्हाइड केलेले आहेत विथ ओपनेबल शटर्स. बेड मध्ये इथे हायड्रॉलिक बेड आहे, ज्याच्यामध्ये हायड्रॉलिक सिस्टमने तुम्ही इथं खाली स्टोरेज ही करू शकता. नेक्स्ट आपण इथे बघूयात व्हॅनिटी. व्हॅनिटी मध्ये आम्ही इथे प्रोव्हाइड केलेला आहे तुम्हाला LED मिरर्स. LED मिरर्सच्या खाली इथे स्टोरेजसाठी बेसिन सेटर्स ही प्रोव्हाइड केलेले आहेत. तर कस्टमरची रिक्वायरमेंट होती की त्यांना त्यांच्या बिझनेससाठी एक वर्क स्टेशन हवं होतं. तर आपण वर्क स्टेशन हे सागा ग्रीन आणि आयव्हरी या कलर कॉम्बिनेशन मध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. इथं ग्रे आणि ब्लॅक टिंटेड ह्याच्यामध्ये अल्युमिनियम प्रोफाइल्स प्रोव्हाइड केलेले आहेत, प्लस ओव्हरहेड शटर्स ही प्रोव्हाइड केलेले आहेत. सागा ग्रीन हे आपण मॅट फिनिश मध्ये यूज केलेलं आहे.
तर आपण आता आहोत मास्टर बेडरूममध्ये. मास्टर बेडरूममध्ये इथं आपण ओपनेबल शटर्स वॉर्डरोब बनवलेले आहे. रोज गोल्ड स्ट्रिप्स यूज करून ही डिझाईन बनवलेली आहे. प्लस इथं वर्कस्टेशनही दिलेलं आहे विथ ओव्हरहेड युनिट. वरची स्पेस युटिलाइज करण्यासाठी ओव्हरहेड शटर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर ओपनेबल वॉर्डरोब मध्ये आपण ते असे शेल्फ्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ॲडिशन मध्ये नवीन सिस्टीम इथं बनवलेली आहे, ते म्हणजे इथं मिरर आपण आतल्या बाजूला प्रोव्हाइड केलेले आहे. बेड इथेही आपण हायड्रॉलिक बेड प्रोव्हाइड केलेला आहे. हायड्रॉलिकच्या मदतीने तुम्ही इथे खाली स्टोरेजही करू शकता. तर अशाच नवीन इंटेरियर प्रोजेक्ट्स बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.